गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. कसा काय दिसतोय चष्मा? सूर्य डॉन म्हणतो एकदम भारी दिसतोय चष्मा. आणि आता ही बॅग भरली आहे, रेडी निघालूया. बोंबलत हिंडायला म्हणलं तरी काय अडचण नाही. ते म्हणता काहीतरी कामधंदा कर, कामधंदा कर. मग कामधंदाच करण्यासाठी म्हणायचं थोडक्यात अन्य काहीतरी शोध लावायला चाललोय मी. हा तसं नाही काय शोध लावाय नाही काय चाललो. चष्मा फिस्मा सगळं शॉपिंग बिपिंग केलेली आपण ऑलरेडी. आणि चाललोय आज रायगडला. काय उद्या रायगडमध्ये पोचल. आज जाण्यातच माझा दिवस जाईल. गाडीवर जायचा निर्णय घेतला होता मी, पण गाडीवर न जाता बरीच जण मला म्हणली होती दादा मला यायचंय आम्हाला येतो. बरीच जण म्हणली होती. पण विषय कसा आहे माहिती आहे का, आता मी एकटाच जाणार आहे. का जाणार आहे त्याचं कारण सांगतो. असं की कालच जाणार होतो. दीपकराव स्टँडवर सोडायला आलता, पण गाडीच आम्हाला भेटली नाही. रात्री सकाळपर्यंत मी म्हणलं होतं तिथं पोचल, पण माघारी आलो. विषय असा झाला. कुठे गेली रेशमान्य मम्मी? आणि काय झालंय, उन्हाळ्याचा दिवस आहे. हाय बरीच म्हणजे मला फिरायचंय, म्हणजे हाय बघायचंय की नेमकं बाबा काय आता कसं सांगू. गेल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना. कुठे गेली रेशमा? का मी कुठे चाललो की अशीच करते म्हणून कुठे गेली काय जणू. कोण असलं तिकडलं बरंच गड इथं. मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. कालच तयारी झाली पण लय उशीर झाला. आज आता सकाळचं टायमिंग आहे, पण ऊन पडलंय चकाटमध्ये. रेशमा कुठे गेली? आले चावी बघ की कुठे. त्यातलं काढलं का तिचं गाबा? बरं आल्या काढ राव. आणि काय झालंय, निघालोय आता. होय ग जाऊ का नको? काय मागाय गेली ती पीठ? नाही मग दह्यात वाटाय गेली दूध. काय मागायचं? हे तोंड कर की जरा. बेस्ट ऑफ लक असं काहीतरी म्हण की जरा. मन होय काय गे. पर तू खुश आहे का मी चाललोय का? हो ना, तो मला काहीच प्रॉब्लेम नाही. चाललोय म्हणजे बरीच काम आहे मित्रमैत्रिणींनो. थोडं गडबी हिंडावं म्हणलं 2-3. मी गेलो नाही, लय दिवसापासून चाललंय माझं. 2 वर्षापासून जायचंय. आणि आता कधी येईल काय माहित नाही. 2 दिवसात येईल का 3 दिवसात. ऊन लई या काय का 4 दिवसात येतोय का 5 दिवसात येतो. बघू तिथं जवळ आहे तर जाईल. चालतंय जाऊ. हा जातो. बाय बाय. अण्णा पण येताना तू कसं येणार? आता मला सोडून येतोय. कुठं? हे तर लाकडीत गावलीच की कोणतरी. लाकडे तू मला वाटलं बारामतीला नेतात त्याला. येता हे तर रोडवर. कारण बारामतीत तरी काय बारीक आहे. आता 10वीला गेला. मग काय त्याला अजून माहिती आहे इतकं. चार्जिंग किती बा? 40 लगा मग तर किती होतो? कशी येईल? 39. मग का लावली नाही सकाळ? मला काय माहिती रात्री. चला येडा घाल. चांगल्या कामाला जाताना इथं देवाला येडा घातला म्हणजे होय महागारी येतं शुक्रवार. हा नाही असं. चला आता नेहमी गेली ह्याला कुठं? आत्याच्या तिकडं. मामाच्यात. आणि आता आई बापू गेलं राहणार. आई गेली देवाला. येते ती मी. आजी गेली कोल्हापूर. मी बी चाललोय आता. माझं काही राहिलं नाही ना. पुढं अडकवायचं. हा ते घेतली पिशवी बी घेतली. आणण्याला म्हणलं चल सोडवायला. संध्याभर गेलो असतो, पण संध्या लवकरच गेला सकाळी. हाय का नाही? हाय काकाचं काम चाललं. हो. आता काय झालं, सूर्य डॉननी मला लाकडीत सोडलं. आणि लाकडीत सोडल्याच हो का ही आमची मित्रमंडळी. नाद करायचा नाही. लगेच गावली. पहिलीच गाडी गावली. तसं एक जोडीदार गावलं होतं महावितरणचं. त्यांनी निमित्त आणून सोडलं. मी म्हणलं बारामतीलाच चाललं इथं. असा विषय झाला. आता स्टँड पर्यंत सोडणार का? हो स्टँडवर तुम्हाला चालतंय की. ओके थँक्यू. आता रायगडला चाललाय का तुम्ही? हा आता पहिले मिशन रायगड आहे. बर गेलोच नाही मी. तुम्ही कवा गेलाय का रायगडला? गेलतो की. मी कवाच गेलो नाही म्हणून आवर्जून चाललोय बरं का. खरं सांगायचं. चालतंय मस्त आहे फिरायला. हा जाऊ द्या मग. बाय बाय. स्टँडवर आलोय मित्रांनो. ही बारामतीचं दिसतंय का स्टँड बाहेरनं कसं आहे.
हाय का नाही एकदम खटाखट टाकट मध्ये चालतं या. मला वाटतं पण पैसे काढावं लागतील बरं का, कारण काय झाला विषय आता पैसे 2,000 रुपये कॅश काढावं लागेल. ATM मधनं काढतो, स्टँडवर कसं कॅश लागते. पैसे काढून आलो आधी. गाडी गावली डायरेक्ट फलटण मार्गे जातो, बोर मार्गे. काय झालं पुण्याहून जाणार होतो पण लांब पडतंय. मी सर्च केलं मॅपवरती, इकडून फलटणवरनं गाडी गावली फलटण बोर. काय झालं फलटणमध्ये खाली उतरलं, ट्रॅफिक झालंय, गाडी फसली, काहीतरी झालं. इथनं स्टँड जवळ येते. लक्ष्मणकांत बिसे आपलं मित्र इथं, जाता जाता त्यांना भेटून जाऊ. ट्रॅफिक जे जाम झालंय बघायचं का, ट्रॅफिक सगळं जाम झालंय. पोलीस काढण्याचा प्रयत्न करतात पण कसे बी गाडी अवघडच झाले का. ओके स्टँड येतच आहे. काय गाड्या कशा बी चालवते इथे, तिथपर्यंत यायला आहे ना. मला किती पैसे गेलं माहिती आहे का, 46 रुपये. 4 रुपये कंडक्टरने डापलं, दिलंच नाही, सुट्ट नाही म्हणली. 6 रुपये द्या. तर 6 कुठनं देता, अवघड झालंय बाबा. म्हणलं असं ते पण काय करणार. आधी काय करू, बिसे सरकार हिथंच येतं, त्यांना भेटू आपण. आपलं फलटण बस स्थानक मध्ये स्वागत. पाठीमागच्या साईडला असते कधी. ही लक्ष्मणकांत बिशे आलं. काय म्हणता. नमस्कार. नमस्कार. लई इच्छा होती तुम्हाला भेटण्याची. ते महेश मोठे सर हा पंढरपूरला गेलो तेव्हा तिकडे भेटले होते. त्यांना मला भेटायचं एक दिवस. येणार आहे इथं आल्यावर मग कधी बारामतीला येणार येईल किती आधी मध्ये. तर महेश मोठे सरांना माझी भेटण्याची इच्छा आहे. नक्कीच भेट होणार. लवकर भेटतील. असं दे. हे रवी शिंदे तो आपला खास मित्र बरं का. हा आणि माझी पण लई इच्छा होती भेटण्याची, पण योग आज आला बघा. हा रायगडला निघालो होतो बोर मार्गे. बरं बरं गावल काही गाडी भरपूर गाडी. म्हणलं फलटण मार्गे जावं. कुठं पुण्याहून जाता फलटण मार्गे जावं. हा मग तीच की फलटणचं स्टँड आहे. बिसे सर इथं असतात. बिसे सरांनी लस्सी घेतली मित्रांनो. काय झालं फलटण मध्ये बिसे सरकारने अख्खी गाडी मोकळी. मला इकडं डायरेक्ट जिथनं हालायची, आता इतकी गर्दी होणार आहे ना, हालायची तिथंच मला बसावलं डायरेक्ट त्यांनी. म्हणलं डिझेल टाकाय गेली ती ना गाडी. मग जी गर्दी झाली ना, काय तुम्हाला सांगायचं. गरम कसलं होतंय बाबा. कुठं जायचंय तुम्हाला. जवळच आहे. जवळ जायचं का. पॅक झालं, उभं राहून चाललंय तिथे आता सगळी. पॅक झाली गर्दी सगळी. बस स्टँड गर्दी. लोणंदचं स्टँड. सातारा हवे. डायरेक्ट लोणंद मधलं बसून नाही ना मित्रांनो, डायरेक्ट आता बोरला. तुम्हाला कुठं जायचं. शिवापूर. कुठं राहिला कुठं. वेळापूर. तिकडे काय काम करतो असं आहे होय. बर बर बर. बोहर बस स्टँड. काय झालं गाडी आता इथून नाही ना, रायगड अजून 103 किलोमीटर आहे. आता वाजल्यात आहे ते जवळपास तुम्हाला सांगतो किती वाजल्यात, बरंच लय वाजलं. गाडी काही नाही म्हणते इथनं. 3 वाजले त्याच्यात. बघू इथनं बाहेर म्हणली वडापमधनं गाड्या आहे. ते काय झाले आता वाजल्यात 9 आणि ह्या गोष्टी व्हिडिओला इथं थांबवतो. कारण विषय काय झालाय, उद्याला भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण अजून बी इथनं पोचायचे, अजून 1 तास लागणार आहे. अंधार पडला, रात्र झाली, काय रात्रीचं धावणार असा विषय. चला ओके बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.